त्यांच्या बाबत आपण सर्व काही पुढे गेलो होतो, तर त्यामुळे त्यांना विभागानी म्हणजे आमचे डॉक्टर व्यास साहेब असतील, कमिशनर असतील, या सगळ्यांनीच विचारपूर्वक हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि मला असं वाटतं की ज्या ठिकाणी जी परीक्षा द्यायची म्हणजे आता कसं आहे की 8 विभाग आहेत. या 8 विभागामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी जर एका विद्यार्थ्याला 8ही विभागामध्ये असणाऱ्या पोस्टला परीक्षा द्यायची असेल तर त्यांना त्या ठिकाणी सगळीकडेच त्याला हॉल तिकीट्स मिळालेले आहेत. त्याला चॉईस राहील त्या विद्यार्थ्याला की कोणत्या विभागातून परीक्षा द्यायची. एखाद्या विभागामध्ये जास्त पोस्ट असतील, त्याला जर वाटत असेल की तिथे आपल्याला स्पर्धा कमी, आपण त्या ठिकाणी जाऊन परीक्षा देऊ, तर त्याला ती मोकळीकता राहील. त्यामुळे ॲडमिट कार्ड सगळीकडे दिलेले आहेत, त्याला चॉईस राहील त्या ठिकाणी त्यांनी जाऊन द्यावं, अशा पद्धतीची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. एका विभागामध्ये जर वेगवेगळ्या परीक्षा द्यायच्या असतील तर त्याला सुद्धा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मला असं वाटतं की ज्या बारकावे असतात त्या बाबतीत माननीय अर्चना पाटील ज्या संचालक आहेत आरोग्य विभागाच्या, त्यांनी फार सविस्तर निवेदन या संदर्भात दिलेलं आहे. त्या निवेदनाच्या माध्यमातून सगळ्याच गोष्टी फार स्पष्ट झालेल्या आहेत आणि कुठेही त्याच्यामध्ये चुका किंवा घोळ हा शब्द वापरण्याचं काही कारण नाही. हा जो सगळा गोंधळ सुरू होता त्यानंतर आता राज्य सरकारच्या पातळीवर न्यासाला ब्लॅकलिस्टेड करण्याच्या हालचाली सुरू आहेत अशी माहिती समोर येते. आम्ही एक सांगतो की ज्यावेळी मागच्या वेळेस मीच स्वतः सांगितलं होतं की न्यासानी मागच्या वेळी जी तारीख ठरवण्यात आली होती त्या तारखेपर्यंत जे प्रिपॅरेशन करायला पाहिजे शाळेंचं, म्हणजेच आपल्या परीक्षा केंद्राचं किंवा त्याबाबतच्या इन्व्हिजिलेटर्सच्या ट्रेनिंगचं वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी अभिप्रेत आहेत त्या गोष्टी त्यावेळी झाल्या नव्हत्या. म्हणूनच त्यावेळी त्यांची असमर्थता ही त्यांनी दाखवली असल्या कारणाने आम्ही ती परीक्षा लगेचच पोस्टपोन केली. आणि आता पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीनं ज्यावेळी विभागाला म्हणजे आमच्या पूर्ण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना म्हणजे जे परीक्षेचं काम पाहतात त्यामध्ये प्रामुख्याने संचालक अर्चना पाटील असतील, कमिशनर रामास्वामी असतील आणि ACS आमचे डॉक्टर व्यास असतील, या सगळ्यांनी जे काही कामाचं स्वरूप त्यांचं सातत्याने त्यांनी पाहिलेलं आहे आणि कुठेही ट्रबल फ्री एक्झाम व्हावी या दृष्टिकोनातून विभागही पूर्ण प्रयत्न करत आहे. आणि मला वाटतं की त्यांनी सुद्धा ज्या ज्या काही सूचना विभागाने दिलेल्या आहेत ते न्यासा पण त्या ठिकाणी पालन करून पूर्ण परीक्षा त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. मला असं वाटतं की स्पिरिट हे लक्षात घ्या की कधीही हे घडलेलं नव्हतं. जे आज 100% आरोग्य विभागाच्या जागा भरून देण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की आरोग्य सेवेला नंबर 1 महत्त्व दिलेलं आहे. या जागा अत्यंत पारदर्शकपणे आणि मुलांच्या अभ्यासाच्याच आधारावर आणि त्यांच्या गुणवत्तेवरच खऱ्या अर्थाने त्यांचं सिलेक्शन व्हावं या दृष्टिकोनातूनच त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत. आणि मला विश्वास आहे की यामध्ये कुठल्याही स्वरूपाने आम्ही हायगाई केली जाणार नाही. म्हणजे जर कुठं काही चूक होत असेल तर त्याबद्दल म्हणजे विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू आहे आणि त्याला न्यायिक काम व्हावं हीच खऱ्या अर्थाने आमची अपेक्षा आहे. तशा आता ही परीक्षा तरी आम्ही त्यांच्याकडून घेत आहोत. यानंतर ज्या त्या विभागाला अधिकार असतो तो विभाग तो निर्णय घेईल त्यांचा अनुभव घेऊन. पण एक विद्यार्थी जो वेगवेगळ्या पदांना एलिजिबल आहे, ज्याने 24 तारखेच्या परीक्षेसाठी वेगवेगळे 3 फॉर्म भरले, म्हणजे परीक्षा शुल्कही भरलंय, पण एकाच वेळेस 3 ठिकाणी त्याची परीक्षा होते. मला असं म्हणायचं की परीक्षेच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये संपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत की कधी काय काय होणार आहेत, कशा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. आणि त्यामुळं मुलांना चॉईस असतो की आपण वेगवेगळ्या परीक्षा द्यायच्या का एक परीक्षा द्यायची. की जर एखाद्याच विभागामध्ये जर 2 परीक्षा देता येत असतील तर मग देता येत असतील तर देण्याची व्यवस्था जर त्या ठिकाणी असेल तर विभागाच्या अंतर्गत व्यवस्था करून देण्याची व्यवस्था केली जाते. परंतु ज्यावेळी ॲडव्हर्टिजमेंटमध्ये सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत त्यावेळी विद्यार्थ्यांना चॉईस असतो की आपण काय करावं काय नाही करू. विद्यार्थ्यांच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये जाहिरातीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. एक विद्यार्थी एकच परीक्षा देऊ शकेल? नाही, जाहिरातीमध्ये ज्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत त्याच गोष्टी ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन केल्या जात आहेत असं मला माझ्या विभागाच्या बाबतीतलं ब्रीफिंग आहे.
जाहिरातीमध्ये एक विद्यार्थी एकच परीक्षा देऊ शकेल अशा प्रकारची कोणतीही नोंद नाही. तुमच्या निदर्शनास आणून देतो जबाबदारीने. मी संचालकांनी दुसरी गोष्ट एक महत्वाची लक्षात घ्या की एक विद्यार्थी ज्यावेळेस मल्टिपल परीक्षा शुल्क भरतोय त्यावेळेस ऑटोमायझेशन पद्धतीने त्याच्याकडे आपण पैसे घेतोय, मग आपण परीक्षा शुल्क घेतोच का इतर परीक्षांचे? नाही, मला एवढं म्हणायचं, विद्यार्थ्यांचा चॉईस असतो, विद्यार्थ्यांनी चॉईसनी त्या ठिकाणी आपल्या आपल्या गोष्टी ठरवाव्यात असं त्यामध्ये अभिप्रेत आहे. तुम्ही एकीकडे युवकांना किंवा अभिप्रेत मला हे म्हणतो की आपण जागा भरून देतो आहोत विद्यार्थ्यांच्या, 100% त्यांना लागत असलेल्या ज्या काही पोस्ट आहेत ते त्यांच्या गुणवत्तेवरच भरल्या जातील एवढी मात्र मी